आज मी तिच्या केसांवरती मला ज्या जमतात त्या जेवढ्या जमतात तेवढ्या हेअरस्टाईल अगदी एकाच ब्लॉगमध्ये किंवा एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करते. सो स्टे ट्यून पाहत राहा. आणि मला माहिती आहे की महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि सणासुदीला आपल्याला सगळ्यांना असतं की साडीवरती असो किंवा ड्रेसवरती नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, बऱ्याच दिवसापासून मला कमेंट्स होत्या की ताई हेअरस्टाईल शेअर कर, पण झालं असं होतं की मी स्वतःच माझ्याच केसांवरती हेअरस्टाईल दाखवायची आणि ती पण शूट घ्यायला कुणीतरी लागतं आणि तुम्हाला तर माहिती आहे यांचं स्केड्यूल कसं असतं ते. त्यामुळे मग मी विचार केला आणि त्यातल्या त्यात पुरुष मंडळींना या गोष्टीत रुची नसते, त्यामुळे ते शूट घ्यायला पण थोडंसं हेच करतात. मला खरं तर लक्ष्मीच्या अगोदर हे तुम्हाला शेअर करायचं होतं, पण काय हरकत नाही. यानंतर खूप सारे फेस्टिवल्स आहेत ज्यामध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर सगळ्या हेअरस्टाईल करू शकता. तर फायनली मला एक छानशी मॉडेल म्हणू शकता किंवा जाऊबाईंचीच मुलगी आहे, तर त्यामुळे मला अगदी सोपं झालं. तिला जस्ट मी बोलले की अगं मला हेअरस्टाईल दाखवायचे होते पण कसं काय. ती बट अरे काय हरकत नाही आंटी, माझ्या केसांवरती करा. सो त्यासाठी आज मी तिच्या केसांवरती मला ज्या जमतात त्या जेवढ्या जमतात तेवढ्या हेअरस्टाईल अगदी एकाच ब्लॉगमध्ये किंवा एका व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करते. सो पाहत राहा. आणि मला माहिती आहे की महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि सणासुदीला आपल्याला सगळ्यांना असतं की साडीवरती असो किंवा ड्रेसवरती. आता सध्या तिने ड्रेस वेअर केलाय, पण त्या हेअरस्टाईल तुम्ही साडीवरती पण करू शकता. तर चला जास्त उशीर न करता आपण लगेच सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. लेट्स गेट स्टार्टेड. हिचं खरं तर वन साइड पार्टिशन आहे, पण आता आपण सेंटर पार्टिशन करून घेऊ आणि त्यानंतर कंटिन्यू करूया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वन साइड पार्टिशन पण करू शकता. खरं तर नवरात्रामध्ये या सगळ्या हेअरस्टाईल मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या, 9 साड्यांवरती 9 वेगवेगळ्या, परंतु काही हेल्थ इश्यूजमुळे आणि अडचणी तर तुम्हाला माहिती आहेतच सध्याच्या, त्यामुळे मला ते करणं पॉसिबल नाही झालं. परंतु आता दिवाळी येते, तर दिवाळीसाठी तरी ॲटलिस्ट या हेअरस्टाईल तुमच्यापर्यंत पोहोचाव्या असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि बऱ्याच दिवसांपासून मला याविषयीच्या कमेंट्स होत्या की लॉंग हेअर आहेत तुझे, तर मग लांब केसांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल ट्रॅडिशनल वेअरवरती काही करता आलं तर आम्हाला तू शेअर करशील का. सो फायनली तुमची विश मी कंप्लीट करते. तर दिसत असेल तर मधून भांग पाडलाय मी, एक छोटंसं सेक्शन घेतलेलं आहे आणि त्याला ट्विस्ट करायचं आहे. जास्त काही नाही, फक्त पिळा मारायचा आहे. आणि मी सांगते की कुणीही काहीही येत नसेल हेअरस्टाईलमधलं तर पिळा तर आपल्याला नक्कीच मारता येतो. तर मागचं एक छोटं सेक्शन घेतलं आहे आणि तो रोल करत करत मी त्या सेक्शनमध्ये ॲड केलेला आहे. त्यानंतर त्याच्या बाजूचं लागून दुसरं सेक्शन घ्यायचं आहे, त्याला अगोदर आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मेन आपण जे एक बट काढलेली होती मागे, तर त्याच्यामध्ये हे दोन्ही सेक्शन ॲड करायचे आहेत. आणि तसंच तिसरं चौथं असं, म्हणजे आपल्याला जितके जास्त फ्लपी आवडतं त्यानुसार. आता तुमचे जर केसांची डेन्सिटी जास्त नसेल तर तुम्ही अगदी मोजके काढू शकता, परंतु तिचे केस खूप दाट आहेत त्यामुळे मला ते बरं पडतं आहे की ॲटलिस्ट 4 तरी या इथं ट्विस्ट व्हावेत ह्या हिशोबाने. आणि जितके जास्त होतील तेवढं ते खूप सुंदर दिसतं. आणि माझी तरी ही पर्सनली फेवरेट हेअरस्टाईल आहे, कारण खूप कमी वेळेमध्ये होते. आणि हे जे ट्विस्ट केलेले छोटे छोटे सेक्शन आहेत त्याची मेन एक बट आहे, त्याला आपल्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे. आणि या स्टेजवरती सुद्धा आपण हेअरस्टाईल थांबवू शकतो, हवं असेल दोन्ही बाजूला सुद्धा तुम्ही हे करू शकता. आणि जर तुम्हाला एवढंच आवडत असेल तरीसुद्धा केस मोकळे ठेवू शकता, एवढं हे छान दिसतं. तर ही सेंटर पार्टिशनला पण छान वाटते आणि वन साईडला सुद्धा तितकीच छान वाटते. तर एका बाजूचं मी करून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडला सेम प्रोसिजर मी रिपीट करते. आपल्याकडे कुठला कार्यक्रम असेल, सण समारंभ, पूजा विधी, तर अशा वेळी आपल्याला नक्कीच थोडंफार तरी नटायला सगळ्याच जणीला आवडतं, फक्त वेळेचा अभाव असतो. तर अशा वेळी अगदी पटापट होणारी ही हेअरस्टाईल आहे, एकदा ट्राय नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. साईड पूर्ण क्लिअर झाल्या, या बाजूला पण पूर्ण झाल्या. आता बॅक साईड दाखव. तर हे दोन्ही सेक्शन आणखी जास्त सिक्युअर करण्यासाठी इथं मी पिना यूज करते आणि याच्या मदतीने सेंटरला छानपैकी ते पॅक करून घ्यायचं. आता हिच्या केसांची डेन्सिटी म्हणजे घनदाट केस आहेत त्यामुळे मग आपल्याला थोडंसं बंद करायला
अवघड जाणार आहे, कारण मेसअप होतं थोडंफार. पण अगोदर मी सगळा गुंता वगैरे काढून घेते आणि त्यासाठी लागणारे काही ज्या गोष्टी आहेत, जसं रबर बँड आहे किंवा अजून पिनं असतात, तर ते सगळं जवळ घेतलं आहे, जेणेकरून पुन्हा पुन्हा जायची वेळ नको म्हणून. आणि आता इथं मस्तपैकी रबर बँडच्या मदतीने मी हे सिक्युअर करून घेतलं आहे आणि 2 वेडे घेतलेले आहेत मी. तुम्हाला तर माहिती आहे, घरात लहान मुलं असली की मग त्यांचं मध्ये मध्ये करणं चालूच असतं. त्यात श्री तर विचारूच नका, खूप जास्त चाललेलं असतं त्याचं. स्वतःला समजावून सांगितलं, तो खेळतोय आता बाहेर. आणि आता एक मी डोनट लावलेला आहे, जो तिच्या केसाला एकदम परफेक्ट बसतो. याच्यात मोठी साईज पण मिळते, मीडियम साईज पण असते आणि छोटी साईज पण. आपल्या केसांच्या जितकी जास्त लांबी आहे किंवा जितके घनदाट आहेत त्यानुसार आपण तो चूज करायचा. हेअर बन बसवायचा आणि ते सगळी प्रोसिजर माझ्या सगळ्या मैत्रिणींना माहिती आहे, त्यामुळे इथे मला जास्त काही दाखवायची किंवा जास्त समजून सांगायची गरज भासणार नाही आहे. तर गुंता मात्र आपल्याला इथं छान काढून घ्यावा लागतो, नाहीतर मग ते खूप मेसी व्हायला होतं आणि मध्येच मग ते केस विस्कटल्यासारखे वाटतात. सो पूर्ण प्लेन गुंता काढून घेतल्यानंतर एक रबर बँड घेतला आहे मी आणि तो लावून व्यवस्थितपणे आता हे सिक्युअर करून घेते मी. आणि थोडंसं मेसअप वाटतंय स्टार्टिंगला, पण छान विंचरून घ्यायचं. खरं तर हेअरस्टाईल करण्या अगोदरच केसांमधला पूर्ण गुंता काढून घ्यायचा, कुठलीही गाठ राहू नये ह्या हिशोबाने. त्यामुळे सोपी जाते हेअरस्टाईल करणं. त्यातल्या त्यात थोडे केस असतील तर पटापट होतात हेअरस्टाईल, परंतु केस जास्त दाट असतील, लांब असतील तर मात्र थोडे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. त्यामुळे अगोदरच पूर्ण गुंता काढायचा. तर आता पिनच्या मदतीने मी रबर बँड जो आहे तो सिक्युअर करते. इथं अतिशय महत्त्वाची एक टिप मला द्यायची आहे तुम्हाला. मी स्वतः अनुभवलेलं आहे की पिनं आपण बसवतो खरं, परंतु त्यानंतर हळूहळू एक 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 गळायला लागतात. तर तसं होऊ नये वाटत असेल तर आकार असतो ना, त्या ठिकाणी थोडीशी ट्विस्ट करायची आणि दाबून घ्यायची पिन. त्यामुळे ती खूप जास्त पक्की बसते आणि आधेमध्ये निघत नाही. म्हणजे स्पेशली कुठल्या तर फेस्टिवलसाठी तुम्ही रेडी होत असाल तर दिवसभर तुम्हाला ती हेअरस्टाईल कॅरी करायची असते आणि मग ते मध्येच पिना इकडून गळते तिकडून गळते असं होत असेल ना, तर आपल्याला चिडचिड व्हायला होतं. तर तसं होऊ नये वाटत असेल तर ही ट्रिक नक्की करून बघा, तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. कारण माझे केस लांब आहेत आणि सिल्की असल्यामुळे खूपदा पिना इकडून तिकडून गळतात. मग मी त्याला थोडंसं ट्विस्ट करून मग ती बसवते. तर आता हे बाकीचे जे केस आहेत ना, तर ते सेक्शन वाईज छोट्या छोट्या भागामध्ये डिवाईड करून त्याला ट्विस्ट करून तो आपल्याला आंबाडा बनवून घ्यायचा आहे. पण लक्षात ठेवा, एकाच बाजूचे एकाच दिशेने अजिबात ट्विस्ट करून घेऊ नका. एकदा डावीकडची एकदा उजवीकडची अशी दोन्हीकडची पॅरलल बट आपली चालू राहिली पाहिजे, ज्यामुळे ते एकदम एकसंध आणि गोल गरगरीत होतं. नाहीतर मग एका बाजूला फुगल्यासारखा पण होतो आंबाडा. तर या गोष्टीसुद्धा म्हणजे नोटीस मी केलेल्या आहेत स्वतःवरती बऱ्याच वेळा, त्यामुळे मी अनुभवातून सांगते. तर मला बऱ्याच साऱ्या हेअरस्टाईल्स येतात, परंतु स्वतःच्या केसावरती दाखवायच्या म्हणलं की थोडं डिफिकल्ट जातं, कारण शूट कोण घेणार ह्या त्या गोष्टी. इथं कोल्हापुरात तो प्रॉब्लेम येतो. पण मी गावी गेल्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर अशा पद्धतीने अधूनमधून सगळेजण असतात तिथं, तर मग छोट्या केसांवरची एखादी हेअरस्टाईल, लाँग हेअरवरची एखादी किंवा मेकओव्हर असं दाखवेन. मला कमेंटमध्ये नक्की सजेस्ट करा, म्हणजे म्हणजे मला आयडिया येईल की तुम्हाला नेमके कोणत्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडतील. तर किती सुंदर बन आलं आहे पाहू शकताय. आता पटकन हा गजरा मी बांधून घेते आणि अशा पद्धतीने तुम्ही छानशी ट्रॅडिशनल हेअरस्टाईल करू शकता. हवं तर मागे वेणीसुद्धा बांधू शकता. प्रत्येक फेस्टिवलला बन बनवावाच असंही काही नाही. आपण अगदी साधी सिंपल वेणी आणि गजरे पण लावले तरी खूप सुंदर दिसतं. फक्त फ्रंट साईड अशा पद्धतीने तुम्ही छानपैकी करू शकता, म्हणजे अतिशय सुंदर वाटतं हे. आणि त्या दोन्ही बाजूनी पण आपण हे छान असं थोडंसं खेचून घेऊ, जेणेकरून ते एकदम असं चपटं वाटायला. तर ही पहिली हेअरस्टाईल कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडली का? आय होप निश्चितपणे आवडली असेल. आता दुसरी आपण बघूया. ही बघा किती छान वाटते. तर आता दुसरी हेअरस्टाईल दाखवायची म्हटल्यानंतर हे सगळं आपल्याला काढावं लागणार. सो पिना वगैरे काढून घेते मी. खरं तर या निमित्ताने पुन्हा एकदा लहानपणीची आठवण झाली. म्हणजे आपण किती मन लावून मंदिराच्या आसपास वगैरे खोपा बनवत होतो मातीचा आणि त्यावरती असं किल्ले बनवल्यासारखं, आणि परत घरी जाताना तो मोडून जायचो. म्हणजे थोडक्यात काय, तर कुठलीही गोष्ट बनवणं आणि ती टिकवणं अवघड आहे, परंतु ते मोडणं किंवा डिस्ट्रॉय करणं खूप जास्त सोपं आहे तुलनेने. आणि कुणी कुणी लहानपणी किल्ले वगैरे मोडलेत मला सांगा बरं एकदा कमेंट बॉक्समध्ये. तर आत्ता तेच पार्टिशन ठेवलं आहे मी. तिला सेंटर पार्टिशन आवडतं म्हणून. तुम्हाला जर वन साईड करायचं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. फक्त
पार्टिशन करताना कानाच्या बरोबरीने अशी सरळ रेषा घ्यायची आणि दोन्ही बाजूनी ती तितकीच अप टू डेट आली पाहिजे, म्हणजे ती तशीच अशी गोल आली पाहिजे. तर मागचं सेक्शन आता घेतलं आहे मी अर्धं आणि ते छान विंचरून घेते, कारण गुंता असला की मग पुन्हा बाकीची सगळी हेअरस्टाईल अवघड होऊन जाते. तर दिसत असेल अशा पद्धतीने पुढचे सेक्शन मी पुढेच ठेवलेत आणि मागचा भाग थोडासा घेतला आहे. थोडक्यात आपल्याला तिथं पफ बनवायचा आहे. आता हिचे केस खूप दाट आहेत, त्यामुळे मग खूप छान असा पफ होऊ शकतो. परंतु जर तुमचे केस पातळ असतील आणि असं चपटं होत असेल तो पफ, तर तुम्ही ना उलट्या दिशेने विंचरून घ्यायचे केस, त्यामुळे असं छान फ्लफी होतं, ते फुगार होतं. आणि त्यानंतर मग ट्विस्ट करायचे केस. आणि जर ते दोन्हीही शक्य नसेल तर थोडासा पेपरचा तुकडा जो अर्धवट असा फोल्ड करायचा आणि तो पण आतमध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता, म्हणजे तिथं तुम्हाला असं फुगारपणा छान दिसू शकतो. तर आता मी केस थोडेसे बाहेरच्या दिशेने खेचून घेते, मला किती पफ हवा आहे त्यानुसार. प्रत्येकीची चॉईस वेगळी असू शकते, काही जणींना खूप जास्त उंचवटा नाही आवडत. तर आता छानपैकी हा पफ मी सिक्युअर करून घेते बॉबी पिनांच्या मदतीने. पाहू शकताय किती सुंदर वाटतोय. आणि अगदी सेंटरचाच फक्त काही जणांना आवडतो, काही जणांना थोडासा जास्त हेवी आवडतो. तर डिपेंड करतं कुठला फेस्टिवल आहे, डिपेंड करतं की काय कशासाठी तुम्ही तयार होत आहे त्यावरती. तर आता हे जे पुढचे केस आहेत ना, तर ते मी ट्विस्ट करून घेते आणि त्यालासुद्धा आपल्याला थोडंसं फुगार करायचं आहे, त्यामुळे पुढच्या दिशेने थोडे केस आपल्याला खेचायचे आहेत. आणि पफच्या खालून जिथून रेष दिसते ना, म्हणजे एक भांग पडल्यासारखा दिसतो, तर तिथून आपल्याला ती जी बट आहे ती न्यायची आहे, जेणेकरून तो भाग उघडा पण दिसणार नाही आणि तिथे आपल्याला पिनांच्या मदतीने ती बट सिक्युअर करून घ्यायची आहे. तर इकडच्या बाजूने पण सेम प्रोसिजर आपल्याला रिपीट करायची आहे. जास्त दाट केस असतील तर पिना गळतात, त्यामुळे तुम्हाला मागच्या बाजूने पिन अगोदर दाबून घ्यायची आहे, नाहीतर मग ती मध्येच परत ते गळून जाते. शिवाय केस सिल्की असतील तरी हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता किती छान वाटते, पाहू शकता एवढी पण हेअरस्टाईल, म्हणजे दोन्ही बाजूनी मी आता छानपैकी ते ट्विस्ट करून घेतलं आणि एक बट आपल्याला कानाच्या तिथे गालाच्या तिथे काढायचे. आणि हा जो बन आहे याला मी कसल्याही प्रकारचं डोनट वगैरे यूज केलेलं नाही आहे, जस्ट मेसअप असाच बन बनवला ट्विस्ट करून. आणि मग अशी जो आपण बन बनवला होता तर त्याला मात्र आपण हेअर डोनट वापरला होता. पण असं सुद्धा केस दाट असल्यामुळे मस्तच बसले तिचे केस. आणि एखादी हेअर ॲक्सेसरीज किंवा मग रेडीमेड बन मिळतो जो मेसी असतो, तो पण याला बसवला तरी भारीच वाटतं. आता सेंटरला मी या इथं एक छानसं गुलाबाचं फूल ॲडजस्ट करते, ज्यामुळे हे अजून जास्त सुंदर दिसेल. आणि तुमच्याकडे असेल तर ऑब्वियसली गजरा मात्र नक्की लावा. आणि हां, कानाच्या इथल्या बाजूला एक बट काढली ना, जबरदस्त दिसतं. म्हणजे काही जणांना ते आवडतं, काही जणांना नाही आवडत, डिपेंड करतं आपल्याला, म्हणजे आपल्या कम्फर्टनुसार. तर आता पुन्हा गजरा बसवायचा. अगदी सुंदर ट्रॅडिशनल जबरदस्त अशी हेअरस्टाईल पुन्हा एक तयार झालेली आहे. तुम्हाला आवडत नसेल बन करायला, तुम्ही वेणी बांधू शकता. जर तुम्हाला अजून काही वेगळं करायचं असेल किंवा मेसअप झालेले केस पण भारीच दिसतात, तर पुढच्या दिशेने तिला जास्त असं फुगार नको होतं, सो मी अतिशय मीडियम बनवलेला आहे तिचा जो पफ आहे तो. पण तरीसुद्धा भारी वाटतो आहे. आणि तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. तर ही झाली आपली दुसरी हेअरस्टाईल. तर म्हणजे ही हेअरस्टाईल मी खूप वेळा करते माझ्या स्वतःसाठी सुद्धा आणि जास्त वेळ पण घेत नाही ही, त्यामुळे भारी वाटतं. आणि तुम्हाला आत्ता ज्या मी हेअरस्टाईल दाखवते त्यातली कुठली आवडते ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, की तुमची चॉईस नेमकी कशी आहे, मला पण समजेल. किती छान वाटेल ना. तर यानंतर नंबर 3ची हेअरस्टाईल मी तुमच्यासोबत शेअर करते. यामध्ये जस्ट एक पफ बनवण्यासाठी जेवढा सेक्शन लागतो तेवढाच घ्यायचा आहे आणि खूप जास्त चष्मिश चंपू चप्पट असं नाही करायचं आहे. तर थोडंसं पुढच्या दिशेने फुगार यावं या हिशोबाने. थोडक्यात सांगायचं तर आपण सागर वेणी बनवतो ना, तशा पद्धतीनेच ही हेअरस्टाईल आहे. पण वेणीमध्ये सुद्धा थोडंसं वेगळेपण मी घेतलेलं आहे. तर ते कसं आहे काय ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. तर आता छान असे 3 सेक्शन केलेत याचे मी आणि थोडंसं आपल्याला वेणी घालून घ्यायची आहे. आणि या वेणीमध्येच एका बाजूचं सेक्शन म्हणजे एकदा डावीकडचं एकदा उजवीकडचं अशा पद्धतीने ॲड करत जायचं आहे आपल्याला. आणि ते पण थोडंसं ट्विस्ट करायचं आहे, म्हणजे सेक्शन घेतल्यानंतर डिरेक्टली मध्ये नाही ॲड करायचं, तर ते थोडंसं ट्विस्ट करून घ्यायचं. त्यामुळे एक
खूप छान असा बाउन्स येतो आणि पातळ जरी केस असले ना तुमचे तरीही अजिबात वाटत नाहीत. सेम प्रोसिजर त्या बाजूने, म्हणजे आता उजवीकडचं घेतलं तर त्या डावीकडे रिपीट तेच करायचं आणि असंच पूर्ण जेवढे केस आहेत आणि जेवढे सेक्शन होत आहेत तर तेवढे आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचे आहेत. तुम्ही शेवटी पाहाल किती सुंदर वाटते ही हेअरस्टाईल ते. आणि म्हणजे मला वैयक्तिक तरी ही खूप जास्त आवडते. तुम्ही ड्रेसवरती पण ही करू शकता, साडीवरती पण ही अप्रतिम सुंदर वाटते. म्हणजे असं नाही की फक्त टिपिकल साडीवरतीच तुम्ही ही केली पाहिजे असं अजिबात नाही. मागच्या 2 ज्या आहेत त्या तुम्ही साडीवरती कंपल्सरी बन केला तर भारीच वाटणार. पण फक्त ते 2 पार्ट मी अगोदर जे सुरुवातीचे दाखवले तर ते ड्रेसवरती पण छान वाटतात. केस मागच्या बाजूने मोकळे सोडले आणि फ्रंट फक्त तसा केला तर. आणि अगेन ही सुद्धा हेअरस्टाईल जास्त वेळ कन्झ्युम नाही करत तुमचा, अगदी पटकन होणारीच आहे. आणि तुम्ही एकदा दोनदा स्वतःवरती ट्राय केलं ना तर प्रॅक्टिस झाली की मग तर काहीच वेळ लागत नाही. दुसऱ्यावरती त्यापेक्षा तुलनेने लवकर होते. स्वतःला थोडासा वेळ लागू शकतो पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो फ्रंट बाजूने चेहऱ्याच्या दोन्ही साईडनी तुम्ही छान अशा 2 बटा काढू शकता, ज्यामुळे ते अतिशय सुंदर वाटतं. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर याच्यात कसल्याही प्रकारचं रॉकेट सायन्स नाही आहे. अगदी सिम्पल साधी वेणी ज्या मुलीला येते ती प्रत्येकजण ही हेअरस्टाईल करू शकते. कारण फक्त केस ट्विस्ट करायचे पण वेणीच घालायची आहे. त्यामुळे मग 3 पदर काढायचे आणि जस्ट वेणी घालत तुम्ही निघालात तरीसुद्धा छानच होतं ते. फक्त सेक्शन करताना एकमेकात गुंता होणार नाही किंवा मग त्या ज्या रेषा आहेत ना तर त्या वाकड्या तिकड्या येणार नाही. एवढी काळजी घेतली तरीसुद्धा पुरेसा आहे. तर बघा किती छान वाटतं हे सगळं. आणि लक्ष्म्या वगैरे पाहायला बायकामध्ये मध्ये येत होत्या, असं थोडंसं गर्दी तुम्हाला दिसत असेल. कारण की सणासुदीला ह्या सगळ्या गोष्टी असतातच, परंतु मला पण परत वेळ मिळणार नव्हता त्यामुळे मग तुमच्यासाठी खास हा घाट घातला आहे. तर आता मागची जी वेणी आहे तिथं आलो आहे आपण, तर त्याच्यात छोटे छोटे सेक्शन घ्यायचे आहेत आणि परत वेणी बांधायची आहे. म्हणजे वेणी घालायची आहे पण वेणीमध्ये थोडीशी वेगळ्या पद्धतीने, ज्यामुळे अजून जास्त ती अट्रॅक्टिव्ह वाटेल किंवा बाउन्सी वाटेल. बऱ्याचदा खूप चप्पट आणि पातळ केस असतील तर मग अशी अतिशय पातळ आणि खूपच शेपटीसारखी वेणी बनते. तर तशा वेळी ही ट्रिक तुम्ही नक्की करू शकता, ज्यामुळे केस अजूनच जास्त असे फुगार वाटतात आणि डेन्सिटी जास्त वाटते केसांची. तर असं करत करत आपल्याला कंटिन्युअसली थोडासा वेळ स्पेंड करून अशी वेणी घालत जायचं आहे. पेशन्स लागतात निश्चितपणे, परंतु खूप सुंदर दिसतं. ॲट द एंड जो रिझल्ट येतो ना तो पाहून तुम्ही स्वतःच खुश होणार हे पण नक्की. तर थोडासा गुंता झाला आहे मागच्या बाकीच्या केसांमध्ये आणि काही जणींचे गुंता काढून जरी घेतला तर पुन्हा पुन्हा लगेचच गुंता होतो, असाही इश्यू असतो. तर डिपेंड करतं की केस किती सिल्की आहेत किंवा कुणाचे केस किती राट आहेत यावरती सुद्धा. तर थोडंसं त्यानुसार आपल्याला आपल्या केसांची काळजी घेतली ना तर बरेच प्रश्न सॉर्ट आऊट होत असतात. तर कशी वाटते हेअरस्टाईल सांगा मला. आणि वेणी घालत घालत आता ऑलमोस्ट म्हणजे थोडीशीच राहिली आहे. तर खाली आपण छानसं एक रबर बँड लावून हे सिक्युअर करू शकतो आणि याला गजरा पण लावू शकतो हवं असेल तर. नसेल तर अशाच पद्धतीने सुद्धा तुम्ही पूर्ण दिवसभर ही कॅरी करू शकता. तर मला थोडीशी हात सोडवण म्हणून माझी जी भाची आहे तर त्या मदत करतायत बाकीची राहिलेली वेणी घालायला. मामी तू इतक्या सगळ्या हेअरस्टाईल केल्यास तर मी आता बाकीचं थोडंसं करते म्हणून. आणि भारी वाटतं जेव्हा असं म्हणजे जाणीव होते कोणाला तरी आपल्या कामाची तेव्हा. तर येस, 3 नंबरची सुद्धा हेअरस्टाईल आपली सुंदर अशी झालेली आहे. किती छान वाटते वेणी पाठीवरती पाहू शकताय. आणि केस पण कमरेपर्यंत लांब आहेत त्यामुळे अतिशय सुंदर वाटत आहेत. आणि कमी जरी केस असले आणि अशी हेअरस्टाईल केली तरीही ती भारीच वाटणार आहे. तर आत्ता माझी जी हेअरस्टाईल ऋतुजा करतात तर ती आणि ऋतुजांची जी हेअरस्टाईल मी केलेली आहे त्या दोन्ही हेअरस्टाईल वर्षा चौधरी ऑफिशियलवरती मी अपलोड करणार आहे, तिकडे नक्की पहा. वेणी घातली आणि माझ्यापेक्षा लांब केस तुम्हाला पाहायला मिळतील. कारण नेहमी तुम्ही म्हणता की वर्षात तुझे केस खूप छान आहेत, हे तेवढे लांब आहेत. माझ्या हातापेक्षा पण मोजून येत तसं तर केस गळतात नंतर. त्यामुळे छान वाटलं मला पण माझ्यापेक्षा लांब कुणाच्या तर आपल्याच घरात दूध करायला काय. आणि ह्या आमच्या नंदूबाई आहेत. हो, ही माझी बहीण आहे तिची मुलगी. ओके.
आणि मस्त. हा ब्लाउज जर तुम्हाला पाहायचा असेल हेअरस्टाईलचा तर तुम्ही वर्षा चौधरी ऑफिशियल या चॅनलवरती फॉलो करा. तिकडे जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकन हिट करा, म्हणजे तुम्हाला छान छान मेकअपशी रिलेटेड मोटिवेशनल व्हिडिओज, त्यासोबत हेअरस्टाईल्स असे खूप सारा कंटेंट तिकडे पॉझिटिव्ह व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. सो तिकडे जाऊन आणि हेअरस्टाईलची किती बनवली तर 5 बनवल्यात, पण आता बघूया केवढा व्हिडिओ होतो त्यावरती. हा, मग तिकडे ते तुम्हाला हेअरस्टाईल बघायचं असेल तर वर्षा चौधरी ऑफिशियल. सणावाराला हेअरस्टाईल म्हणजे लांब केसाची पण आणि मीडियम लेंथ पण तुम्हाला तिकडे पाहायला मिळेल. हो. तर आता माझी हेअरस्टाईल ऋतुजा करणार आहेत आणि परत विचारू नका की आहो जावं का, कारण आमच्याकडे भाचीला आहो जावं म्हणतात, त्यामुळे आता त्या करतील. कारण मी आता खूप 4 केल्यात हेअरस्टाईल, आता 5वी माझी होणार. आणि ही सुद्धा तिकडेच तुम्हाला पाहायला मिळेल वर्षा चौधरी ऑफिशियल. येते हा. आणि घरी आलेले Sorry बरं का, इथं असल्यामुळे इथं आलं नाही. तर पाहू शकताय किती सुंदर हेअरस्टाईल केले आणि ही ऋतुजाने केल्या. सगळे एफर्ट्स तिचे आहेत बरं का. ऑल क्रेडिट गोज टू हर. एवढ्या छान पद्धतीने आणि पहिल्यांदा मला असं फील करून दिलं की कुणीतरी आपल्याला पॅम्पर केलं. नाही का, नेहमी स्वतःच मी माझं करते. सो बाचीने पॅम्पर केलं तुला. हा, आणि याविषयीचा म्हणजे सविस्तर व्हिडिओ वर्षा चौधरी ऑफिशियल वर आलाय, तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि चला आता आम्ही सगळ्याजणी चेंज करतो. मुली सगळ्यात तयार आहेत, आता आम्ही फक्त ज्या त्या चेंज करणार साड्या आणि मग आपण निघणार आहोत लक्ष्म्या पाहण्यासाठी. सो पाहत राहा व्लॉग. पुढे पण खूप सुंदर सुंदर गावाकडच्या कशा असतात लक्ष्म्या ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून्ड.